चला माझी धुरा सांभाळतील, ज्यांचा आवाज आपण ऐकण्यासाठी आतुर झाला होता, कान आपले तरसले होते, असे माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वाटाळी सागर भगत. धन्यवाद व्हॉइस ऑफ वाटाळी जयदास उर्फ जेडी. आता होणारी लढत मांडा विपक्ष वडवली. वडवली संघातून कोणीही 3 बॉल 3 सिक्स मारेल त्यांना रोमन शेठ तरे, कैलासवासी रोमन शेठ तरे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयाचे रोख पारितोषिक. पहिला चेंडू पंच निर्धाव चेंडू, बॉलच नाही झाला, एक बॉल झाला ना, निर्धाव चेंडू. कोतळवला फटका, फ्लॅट अँड इनटू द हँड्स ऑफ काव पॉइंट फिल्डर. गच्चाल क्षेत्ररक्षण, तेवढं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. वडवली कोळीवाडा संघाच्या माध्यमातून विष्णू आणि राहुल फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत. बलाढ्य असे मुरबाडचा पोलाड या नावाने संबोधले जातं असे बॅट्समन विष्णू, अविनाश पाटील उर्फ विष्णू, आणि तेवढाच बलाढ्य गोलंदाज जगन पाटील. तो आला फटका, उतुंग असा आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी उतुंग ब्रँडेड A1 क्वालिटी षटकार. DJ अजगर इन द मिक्स. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू जगन पाटील यांच्या माध्यमातून अतोळण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला हवेत आणि तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण मांडागड संघाकडून. आणि मुरबाडचा पोलाड अशा नावाने संबोधलं जात असं बलाढ्य तडाडीचा धडाकेबाज फलंदाज विष्णू आउट अँड गॉन टू द अँड बॅक टू द पवेलियन. खूपच मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. खूपच सुरेख आणि भन्नाट फायर डिलिव्हरिंग डीजे ऑपरेटिंग करतायत वैभव हे. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील जगन पाटील, कर्णधार जगन पाटील. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली त्यांनी, आपल्या कर्णधाराला पदाला साजेशी अशी गोलंदाजी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वडवली कोळीवाडा या संघाची धावसंख्या असेल ती बिन 1 बाद 8. हे नॉन स्ट्राईक एंडवर खेळत आहेत आणि तेवढाच फिरकीचा जादूगार असा मांडा संघाकडून गोलंदाज अनिल अतवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षणाच्या हातात विसावलेला चेंडू आणि तेवढीच सुरेख फेकी आणि 1 धावांच्या स्वरूपात धावसंख्या झाली आहे ती 9. आणि आता बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा हे मॅचचा आनंद लुटताना हेलिकॉप्टर मधून
दुसरा चेंडू तोलेला फटका डीप कव्हर रिजन मध्ये आणि सुरेख क्षेत्ररक्षण मांडा संघाकडून आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या आहेत. टाळ्या टाळ्या टाळ्यांच्या गतीनं स्वागत होऊ द्या. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण मांडा संघाचं 2 धावा वाचवल्या आहेत. आपल्या संघासाठी फहीम यांनी आणि पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील फिरकीचे जादूगार म्हणून नावलौकिक असलेले अनिल. ऑफ कटर लेग कटर अनिल. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न वाईडच्या दिशेने अतिरिक्त स्वरूपात वाईड. आणि धावसंख्या झाली आहे ती 12. आणि मॅच बघायला जमला अटाई कोळवडा सारा. तोलेला फटका स्क्वेअर रिजन मध्ये आणि सुंदर पैकी 1 धाव. गाव आणि धाव संख्या झाली ती 13. 3 चेंडू. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील जादूगार अनिल आणि स्ट्राईकवर असतील ते तडाखेबाज विस्फोटक फलंदाज राहुल पाटील. तोलेला फटका स्टँड अँड डिलिव्हर इनटू द काव कॉर्नर रिजन. या संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 19. शेवटचे 2 चेंडू. 5 चेंडू घेऊन येतील मांडा संघाकडून अटाई कोळवडे यांनी राईट आर्म राऊंड विकेट अनिल आणि स्ट्राईक वर आहेत राहुल. सुरेख गोलंदाजी आणि तेवढाच सुरेखरित्या मिड विकेट रिजन मध्ये हलकासा 1 रन साठी ढकललेला चेंडू आणि धावसंख्या झाली 20. 1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राईकवर आहेत अजय उर्फ बेटा. तोला फटका स्ट्रेट इनटू द हँड्स ऑफ फिल्डर. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण मांडा कोळवडा संघाकडून. जवळपास आतापर्यंत 9 ते 10 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. टाळ्या होऊ द्या दिंडासाठी. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर वडवली या संघाची धावसंख्या झाल्या आहेत त्या 1 बाद 21. असे दिंडा अशोक आणि दिंडा या नावाने प्रसिद्ध. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात वाईड +1. 2 धावा. अतिरिक्त स्वरूपात 2 धावा. अतिरिक्त स्वरूपात 2 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील दिंडा आणि फलंदाजाच्या बॅट फ्लो सोबत अक्षरशः खेळलेत दिंडा आहे आणि लेग कडर स्वरूपात निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अतिशय चतुर चालाक गोलंदाजी अशोक उर्फ दिंडा यांच्याकडून. आणि धावसंख्या झाली आहे ती 23. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील पंच अतिरिक्त स्वरूपात 1 धाव. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर वडवली संघाच्या धावसंख्या झाल्या आहेत त्या 1 गडी बाद 24. सुरेखरित्या डाऊन द ग्राउंड खेळलेला लॉंगॉनच्या दिशेने 1 धावांसाठी सुरेख फिल्डिंग आणि 1 धाव अटाई गाव. आणि आता धावसंख्या झाली ती वडवली संघाची 1 गडी बाद 25. शेवटचे 4 चेंडू शिल्लक.
शेवटच्या षटकातील. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत बलाढ्य विस्फोटक असे बेटा. आपल्या मैदानावर उपस्थितीने गोलंदाजांना थरकाप उडवणारे बेटा. तोडण्याचा प्रयत्न स्ट्रेट आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खूपच गच्चाल फेकी आणि 2 धावा घेण्यात बेटा आणि राहुल यांना यश आलं आहे. आणि अशा तऱ्हेने वडवली संघाची धावसंख्या झाली आहे ती 27. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बघूया बेटा चौकार षटकार ठोकण्यात यशस्वी होत आहेत की नाही. हा सामना पाहण्यासाठी जवळपास 5 ते 6 हजार प्रेक्षकांचा भरणा या क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं अटाळी कोळवाडा क्रीडांगण. हे क्रीडांगण बनवण्यासाठी जय बोरशेदर क्रिकेट क्लब संघाने खूपच मेहनत घेतली आहे. आणि तेवढं त्यामुळेच एवढं सुरेख क्रीडांगण आपल्याला पाहावयास मिळतंय आणि या क्रीडांगणावर खेळायला सुद्धा मिळतंय. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे ती 28. चुकीची दुरुस्ती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू शेवटच्या षटकातील. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहेत ते राहुल. बघूया काय करतात. आणि निर्धाव चेंडू. धावचित स्वरूपात राहुल हे बाद झाले आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत वडवली संघाचे अष्टपैलू असे चौकार षटकार मारण्यात नावलौकिक असलेले मोठा सँडी, छोटा सँडी, मोठा सँडी. आणि हे खूप मोठे मोठे षटकार मारतात परंतु ते नॉन स्ट्राईकवर. एक या चेंडूत या पंच 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 बॅट्समॅन बाहेर जाऊ दे. या चेंडू षटकार ठोकल्यानंतर रोमन शेट्टर यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचे पारितोषिक होते परंतु गमावले आहे. आणि एक धाव आमच्या जय बोरशेदेव मांडा चालू असणारी लढत मांडा विपक्ष वडवली. मांडा या संघाला विजयासाठी 18 चेंडू 30 धावांचे आव्हान. तसेच आमचे आश्रय जाते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे एस बेकरचे सर्वस्व सन्मान श्री रमणजी तरे यांच्याकडून फायनलच्या विनिंग टीमसाठी 1 किलोचा केक आलेला आहे. धन्यवाद रमणजी तरे. मंडळ आपले आभारी आहे. तसेच रमणजी तरे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावे. रमणजी तरे वडवली. जय महाकालेश्वर मंदिर चषक 2021 अट्टाळी कोळीवाडा. मांडा विपक्ष वडवली. एक चांगली लढत. जेव्हा जेव्हा
या दोन संघात सामना होतो. खूपच चुरचुरी अशी लढत होत असते. वडवली विरुद्ध मांडा, दोन्ही नावाजलेले संघ. पाहूया आणि मांडा 11 या संघाचे फलंदाज केतन आणि अशोक. पाहूया वडवली संघाचा गोलंदाज सँडी. पहिला चेंडू, 30 धावांचे आव्हान, टोलावण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली सुरुवात सँडी यांची. पाहूया सँडी पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. पहिला चेंडू, चांगली सुरुवात आपल्या संघासाठी. केतन, सुंदर असा फटका परंतु चेंडू खूप उंचावर गेला दिसतो. पाहूया झेल उतरण्यापर्यंत नाही, क्षेत्ररक्षणाला चेंडू काही समजलेला नाही आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. चौकार. चांगला प्रयत्न परंतु अयशस्वी प्रयत्न. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे केतन. एक चांगला फटका परंतु त्यांना एक चांगले मोठे जीवदान. धाव संख्या होती ती. आणि सुंदर असा झेल, चांगले क्षेत्ररक्षण वडवली संघातर्फे. पहिला आदरा केतनच्या रूपाने मांडा या संघाला. धाव संख्या 4. कडून सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी 15 कोंबडे, तानाजी हरिचंद्र पाटील 5 कोंबडे, नंदलाल यादव थंडाव भाकरे, कैलास रतन पाटील 10 कोंबडे, अनिल धर्मा पाटील डीजे व्यवस्था, अविनाश चंद्रकांत पाटील 5 कोंबडे. फक्त सर्वांनी नोंद घ्या. चौथा पारितोषिक आहे त्याला ट्रॉफी नाही म्हणजे सन्मान चिन्ह देण्याची नोंद घ्या. आणि पाहूया पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मांडा या संघाला. धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 5. 3 चेंडू 5 धावा. चांगली रंगतदार लढत होणारी मांडा विपक्ष वडवली. दोन्ही मातब्बर संघ. सँडी चौथा चेंडू आणि टोनाचा प्रयत्न परंतु या दरम्यान एक चोरटी धाव पूर्ण करतायत फलंदाज. धाव संख्या होती ती 4 चेंडू आणि 6 धावा. 30 धावांचे आव्हान आहे मांडा 11 या संघाला आणि त्यांची धाव संख्या आहे ती 6 धावा. 30 धावांचे आव्हान, 1 गडी बाद, 6 धावा. पाहूया क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना दिसत आहे ते अविनाश पाटील. चला पंच स्पीडअप करा. पंच वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. सँडी आपला 5वा चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. धाव संख्या पाहूया पंच आपला निर्णय काय. वाईट की नो. नो चेंडू. नो चेंडू. पंचांचा निर्णय नो चेंडू आहे. कृपया पंचांची वाद घालू नका. पंच सागर बहिरे
नो चेंडू, नो चेंडू. पाहूया पंच. पुन्हा एकदा निर्णयात थोडासा बदल. पंच आणि वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मांडा या संघाला. धाव संख्येत भर, धाव संख्या होती ती. वाईट चेंडू, वाईट चेंडू. सुंदर असा फटका पाहूया, झेल होतो की नाही. सुंदर असा झेल, दुसरा हादरा मांडा या संघाला. निर्णय वादग्रस्त असल्यास आपली स्पर्धा लाईव्ह आहे. आपण या ठिकाणी सुद्धा व्यासपीठावर सुद्धा चेक करू शकता. पंच 5 चेंडू 7 धावा, 5 चेंडू 7 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू 13 चेंडू आणि 23 धावा. शेवटचा चेंडू. अजून मांडा या संघाला 13 चेंडू 23 धावांचे आव्हान. पाहूया सँडी याचा शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करते सँडी. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात यश आलेले आहे त्यांना. धाव संख्या 7 सँडी. आणि पाहूया याच दरम्यान एक चोटीचा प्रयत्न, थोडेसे गच्चाळ क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे मला वाटतं मांडा या संघाला 1 धावाचा बोनसच दिलेला आहे. गच्चाळ क्षेत्ररक्षण करून धाव संख्येत भर, धाव संख्या 9. बारा चेंडूत 21 धावांचे आव्हान. मला वाटतं षटकामागे 10ची सरासरी होती, ती जवळजवळ मांडा या संघाने राखलेली दिसते. धाव संख्या झाली 9. अजून 12 चेंडूत 21 धावा. पाहूया कुठल्या षटकात मांडा संघ हल्ला चढवतो गोलंदाजावर, जेणेकरून आपल्याला पुढील फेरीत धडक मारता येईल. आणि गोलंदाज येतोय तो संदेश, वडवली संघाचा एक अनुभवी गोलंदाज संदेश. पाहूया आपलं दुसरं, आपल्या षटक, आपलं वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक. संदेश 12 चेंडू आणि 21 धावा. फलंदाज आणि पाहूया पंचांचा इशारा, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव. 2 धावा, 2 धावा मिळाल्या आहेत. धाव संख्येत भर, धाव संख्या 11. धन्यवाद पंच सागर. 12 चेंडू आणि 19 धावा. संदेश सुंदर फटका पाहूया, क्षेत्ररक्षकच्या हातातून झेल सुटलेला आहे. खरोखरच हे जीवदान खूप. पाहूया याच दरम्यान थोडासा थ्रो झालेला दिसतो, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट मांडा या संघाची. एक कॅचचं जीवदान आणि दुसरं रनआउटचे सुद्धा जीवदान मांडा या संघाला लाभलेलं आहे. कॅच पकडा, मॅच पकडा, हे समीकरण मैदानावर झुलत आहे. परंतु वडवली या संघाकडून हा पहिला झेल सुटलेला आहे. धाव संख्येत भर, धाव संख्या होती ती 13. दोन चेंडू, 1 चेंडू, 13 धावा. सुंदर फटका पाहूया, पुन्हा एकदा झेल जातोय आणि झेल होतो की नाही. आणि यावेळी कुठलीही चूक केली नाही क्षेत्ररक्षकाने आणि गडी बाद. खूप मोठा हादरा मांडा या संघाला.
अजून मांडा या संघाला 9 चेंडूत 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावा. खूपच रंगतदार अशी लढत एकाच षटकात. पुन्हा एकदा थोड्या फटका पाहूया. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि विष्णू यांचे सुंदर क्षेत्ररक्षण. याच दरम्यान मला वाटतं 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दाखवत आहे आपल्याला मांडा संघ. 9 चेंडू आणि 9 धावा. 9 चेंडू 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू. खूपच चांगले रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा रंगतदार लढत. 8 चेंडू आणि 9 धावा. आणि पाहूया झेल उडालेला आहे आणि राहुल भंडारीचा सुंदर असा झेल. खूप मोठा हादरा मांडा या संघाला. सात चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. संदेश आणि फलंदाजी करतायत ते जगन दादा मांडा संघाचे. पाहूया आणि या दरम्यान 1 धाव. षटक संपलेले आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 8 धावा. चेसिंग कंपल्सरी याची नोंद घ्या. 6 चेंडू आणि 8 धावा. खूपच रंगतदार अशी लढत होणार आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगणार आहे. वडवली विपक्ष मांडा. 6 चेंडू आणि 8 धावा. विष्णू अविनाश 6 चेंडू आणि 8 धावा. सुंदर फटका आणि मला वाटतं हा उत्तुंगाचा षटकार. मला वाटतं मांडा या संघाने पहिल्या चेंडूवर सामना आपल्या बाजूने वळवलेला दिसतोय. मांडा संघाचे सर्वस्व जगनदादा आपल्या संघासाठी चांगला उत्तुंग षटकार ठोकून विजयाच्या अगदी नजीक आपल्या संघाला नेलेला आहे जगनदादा. पाहूया पुन्हा एकदा फटका. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण. याच दरम्यान 2 धावा. अशा प्रकारे मांडा संघ विजयी झालेले आहे. विजयी संघ